नमस्कार. मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. आज नगर जिल्ह्यातल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातल्या जो की महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघातला गणेश कारखाना जो की विखे पाटलांचे प्रतिस्पर्धी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि कोपरगावचे युवा नेते विखे पाटलांच्याच पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी वर्षभरापूर्वी जिंकला. आज त्या कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता झाली. त्यानिमित्ताने मी अन्य पत्रकारांबरोबर गणेश कारखान्यावर होतो. तर गणेश कारखान्यावरचं वातावरण आजचं असं होतं की या दोन नेत्यांची फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण करण्यात आली. एका अर्थाने एक जल्लोषाचं, आनंदाचं, थोरात साहेबांच्या भाषेत बोलायचं तर दिवाळीसारखं वातावरण गणेश कारखान्यावर होतं. आणि असा जरी हर्षोल्लास असला तरी आचारसंहितेचं सावट असल्यामुळं या दोन्ही नेत्यांना राजकीय फड रंगवता आला नाही, गाजवता आला नाही. आजच्या या दोन्ही नेत्यांच्या भाषणावर आचारसंहितेचं सावट होतं. तरीही थोरात साहेब म्हणाले की आम्ही म्हणजे थोरात आणि कोल्हेंनी त्यांनी लावलेल्या उट्या म्हणजे अडथळे. उट्या म्हणजे एखादी गाडी जर उतारावर उभी असेल तर तिच्या टायर खाली दगड ठेवणे म्हणजे दगडाची उटी लावली असा त्याचा अर्थ असतो. एखादी बैलगाडी उतारावर उभी आहे, ती खाली जाऊ नये म्हणून दगडवीट त्याला लावली की त्याला म्हणायचं उटी म्हणजे अडथळा. त्यांनी म्हणजे विखे पाटलांनी लावलेल्या उट्या आम्ही दोघांनी बाजूला केल्या. त्यामुळे गणेशचा गळीत हंगाम यशस्वी झाला. म्हणून आपण आजच्या व्हिडिओचं जे शीर्षक दिलं आहे, विखेंच्या उट्या थोरात कोल्हेंनी काढल्या. हे शीर्षक देण्यामागचं कारण असं आहे की गणेश कारखान्याला त्यांनी म्हणजे विखे पाटलांनी कर्ज मिळू दिलं नाही, म्हणजे पूर्व हंगामी कर्ज मिळू दिलं नाही. साखर उत्पादन झालं, गोदाम साखरेने भरलं आहे, ते कर्ज मिळू दिलं नाही असा आरोप या दोन्ही नेत्यांनी केला. आणि या कर्जासाठी आता थेट सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई सुरू आहे. परंतु दरम्यानच्या काळात या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या संस्थांमधून कर्ज उपलब्ध करून दिलं. आणि आज गणेश कारखान्याचं गेल्या वर्षभरातलं रिपोर्ट कार्ड म्हणजे ह्या गळीत हंगामाचं रिपोर्ट कार्ड विवेक कोल्हेंनी त्यांच्या सभासदांसमोर, कारखान्याच्या सभासदांसमोर, त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांसमोर मांडलं. काय होतं रिपोर्ट कार्ड? त्यांनी सांगितलं या वर्षी 2,15,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं. सरासरी साखर उतारा 11.23 होता. तो बऱ्याच काळ जिल्ह्यात सर्वाधिक होता. आणि भाव सभासदांना म्हणजे ऊस उत्पादकांना 2800 रुपये मेट्रिक टन दिला. 60 ते 70 कोटी रुपये किमतीची साखर गोदामात शिल्लक आहे. 7 एप्रिलपर्यंत उत्पादकांची देणी आम्ही देणार आहोत. आणि 7,65,00,000 रुपयांची कामगारांची देणी दिली आहे. याचा अर्थ प्रगती पुस्तक जे विवेक कोल्हेंनी वाचून दाखवलं ते उत्तम होतं. थोडक्यात त्याला A ग्रेड होती, डिस्टिंक्शन होती, प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेतली तर. पण थोरात साहेब म्हणाले की त्यांनी कर्जात अडथळा आणला नसता तर कदाचित गणेशनी यंदा 3.5 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं असतं, जो की कारखान्याचा ब्रेक इव्हन पॉइंट होता. म्हणजे तेवढं जर गळीत झालं असतं तर कदाचित तोटा आला नसता. पण त्यांनी पुढचा मुद्दा असा मांडला की आम्ही उट्या दूर केल्यामुळे तुम्हीच गणेश चालवला, संचालक मंडळ तुमचं होतं, सभासद तुमचे होते, कामगार तुमचे होते. या उलट गेल्या 8 वर्षात विखे पाटलांनी जो कारखाना चालवला तो तिकडून कामगार आणून चालवला, पंप देखील तिकडून चालला. तरीही 8 वर्षात त्यांना कारखाना चालवता आला नाही. आम्ही मात्र फक्त उट्या बाजूला केल्या आणि तुम्हीच तुमचा कारखाना उत्तम चालवला. आम्ही कारखाना उत्तम चालवू शकतो असा आत्मविश्वास तुमच्यात आला. हा मुद्दा विखे पाटलांनी थोरात साहेबांनी मांडला. आता एक पत्रकार म्हणून जर या सगळ्या कार्यक्रमाचं निरीक्षण करायचं असेल तर आचारसंहितेच्या सावटाखाली झालेल्या या कार्यक्रमामध्ये किंवा या कार्यक्रमाला
कोल्हे आणि थोरात गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि गणेश परिसरातले सभासद वाहने न पाठवता देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही संख्या लोकसभेपेक्षा कोपरगाव विधानसभा निवडणुकीवर प्रभाव टाकेल हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. कदाचित त्याचा प्रभाव शिर्डी विधानसभा मतदारसंघावर पडेल. अजून पुलाखालून बरंच पाणी वाहून जायचं आहे, त्यामुळे त्याबद्दल बोलणं घाईचं ठरेल. पण गणेश कारखान्यावर हे असं वातावरण होतं. नंतर थोरात साहेबांनी आचारसंहिता असल्यामुळे कारखाना कार्यस्थळाच्या बाहेर जाऊन पत्रकारांशी संवाद साधला. त्या संवादाला मी नव्हतो, परंतु त्याच्या ज्या व्हिडिओ क्लिप्स आल्या त्यात त्यांनी सांगितलं की दक्षिणेत निलेश लंकेंची जोरदार एंट्री होईल आणि ते विजयी होतील. आणि इकडे सांगितलं या मतदारसंघामध्ये आमचा म्हणजे काँग्रेसचा दावा नाही, हा मतदारसंघ उभाटा सेनेचा आहे, कारण यापूर्वी त्यांचे खासदार इकडून निवडून आले आहेत. खरं म्हणजे एका अर्थाने थोरात साहेब रिलॅक्स मूडमध्ये आहेत. त्यांच्यावर ना दक्षिणेची जबाबदारी आहे ना उत्तरेची जबाबदारी आहे. उत्तरेत शिवसेना आहे, दक्षिणेत पवार साहेबांचा गट आहे आणि राज्याची जबाबदारी थोरात साहेबांवर आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्यावर पक्षाची असेल, परंतु जिल्ह्यातल्या दोन्हीही लोकसभा निवडणुकांची जबाबदारी नाही, हे स्पष्ट होतं. मात्र त्यांना जे पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यातल्या एका प्रश्नाला त्यांनी दिलेल्या उत्तराकडे मात्र माझं लक्ष गेलं. त्यांनी असं सांगितलं की वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची बोलणी सुरू आहेत आणि त्याला यश येईल, ते आमच्या सोबत येतील अशी मला अपेक्षा आहे. आणि ज्यावेळेस मी आज घरी आल्यावर टीव्ही बघत होतो तर विविध वृत्तवाहिन्यांवर आंबेडकर साहेब असं सांगत होते, प्रकाशजी आंबेडकर असं सांगत होते की ज्या काही 2-5 जागा तुम्ही म्हणता आम्हाला दिल्या त्याही तुम्हालाच राहू द्या, आम्हाला त्या जागांची आवश्यकता नाही. युती महाविकास आघाडी सोबत आघाडी करण्याच्या मनस्थितीत आज तरी नाही. गेल्या 4-5-8 दिवसातले त्यांचे स्टेटमेंट लक्षात घेता. आता त्यांचं एक मध्यंतरीचं विधान थोडंसं विषयांतर करून सांगतो की त्यांनी सांगितलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस हे जे शुगर लॉबीतली मंडळी आहेत हे सरंजामशाही मनोवृत्तीचे आहेत, त्यामुळे ते आम्हाला बरोबरीच्या नात्याने वागवायला तयार नाहीत. आता मागच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं चित्र मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात सदाशिव लोखंडे हे 1,20,000 मतांच्या आघाडीने निवडून आले आणि येथे संजय सुदान हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. प्रकाश आंबेडकर इथे प्रचाराला आले नाहीत. गेल्या 5 वर्षात जसं वंचित बहुजन आघाडीचं संघटन होतं तसं त्यावेळी नव्हतं. तरीही संजय सुदान यांनी वंचित बहुजन आघाडीकडून 63,000 मतं घेतली. जर प्रकाश आंबेडकर इथे प्रचाराला आले असते आणि नियोजनबद्ध प्रयत्न झाले असते आणि जर सुदान यांच्या मतामध्ये दुपटीने वाढ झाली असती तर निकाल कदाचित काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागला असता. जिथे शुगर लॉबीच्या प्रभावा असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये निकाल फिरवण्याची क्षमता वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे, हे 5 वर्षापूर्वी सिद्ध झालेलं असताना आज महाविकास आघाडीकडून त्यांना 5 जागा दिल्या जात आहेत. ज्यावेळेस पहिला वंचितचा मेळावा, राज्यातला पहिला मेळावा नुकताच शिर्डीत झाला, त्यावेळेस त्यांनी सोपं कॅल्क्युलेशन सांगितलं. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितने 42 लाख मतं घेतली. एका काँग्रेसनी, राष्ट्रवादीनी, शिवसेनेनी 51, 81 लाखात मतं घेतली. पण आता हे दोन्ही पक्ष फुटले, त्यामुळे आमचे 42 लाखाच्याच मतावर हे सगळे आले आहेत. बरोबरीने जागा वाटप झालं पाहिजे, ते होत नाही, ही खरी अडचण आहे. वंचितचे मतं हवे आहेत पण वंचितला जागा द्यायला नको, ही सध्याची परिस्थिती आहे. हे या थोरात साहेबांच्या उत्तरावरून माझ्या लक्षात आलं. दुसरा एक सगळ्यात त्यांनी महत्वाचा मुद्दा असा मांडला की ऊसाच्या
थोरात साहेबांचा मुद्दा होता तो जो की मला पटला, जो सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. साखरेची निर्यात बंदी केंद्र सरकारने लादली, इथेनॉल निर्मितीवर बंदी आणली, त्याचा परिणाम म्हणून ऊसाला प्रति टन 300 रुपये कमी भाव द्यावा लागत आहे. हे एक महत्त्वाचं त्यांचं विधान होतं. आणि दुसरं, GST मधून जर तुम्हाला भरपूर उत्पन्न मिळतं आहे तर अनुदान देऊन तुम्ही कांदा शहरी ग्राहकांना किंवा अन्य ग्राहकांना स्वस्तात द्या, शेतकऱ्यांच्या खिशात हात घालू नका. कांदा मातीमोल विकल्यामुळे सामान्य कांदा उत्पादक शेतकरी भरडला जातो आहे. ही त्यांची 2 विधानं पटणारी होती. दुसरा एक महत्त्वाचा विषय, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी भर सभेत उभं राहून विवेक कोल्हे यांना आवाहन केलं की निळवंडेचं आणि गोदावरीचं एक आवर्तन आपल्याला मिळालं पाहिजे, तरच हा उन्हाळा व्यवस्थित निघेल. त्यावर थोरात साहेब त्यावेळेस विवेक कोल्हे म्हणाले, मी आमदार नाही, मी खासदार नाही, पण मी तुमच्याबरोबर लढायला तयार आहे. त्यावर थोरात साहेब म्हणाले, असं म्हणू नका, सरकार दरबारी तुमचंही ऐकलं जातं, तुमच्याकडेही सरकार दरबारी अपेक्षेने पाहिलं जातं, तर निळवंडेतून आणि गोदावरीतून एक आवर्तन आणा, तरच उन्हाळ्यात जर तसं झालं तर उन्हाळ्यात आपली या अडचणीतून म्हणजे पाणी टंचाईच्या परिस्थितीतून सुटका होईल असं मला सुद्धा वाटलं. म्हणून या गणेशच्या गळीत हंगामाच्या सांगतेत राजकीय फड रंगला नसला तरी निळवंडे आणि गोदावरीचं आणखीन एक आवर्तन आणि ऊस आणि कांद्याच्या बाबतीत शेतकऱ्यांची झालेली गोची वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये सफल न होणारी बातचीत आणि सगळ्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोरात साहेबांवर जिल्ह्यात तशी कुठलीही नसलेली जबाबदारी आणि शेवट म्हणजे गणेश कारखान्याचं स्मार्ट रिपोर्ट कार्ड, या सगळ्यांचा धांडोळा मी आजच्या कार्यक्रमाचं एक पत्रकार म्हणून केलेलं निरीक्षण, हा धांडोळा तुमच्या समोर मांडला आहे. तो जर आपणास आवडला तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.